रामकृष्ण हरी मंडळी. आज एकादशी. एकादशी म्हटले की उपवास करायचा आपल्या लक्षात येतो. तर तो उपवास कसा करायचा? म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. परमेश्वराच्या, पांडुरंगाच्या, रुक्मिणीच्या जवळ राहणे. म्हणजे मनाने. आपण देहाने जरी मंदिरात गेलो आणि मनाने जर काय काय फराळाचं करायचं यात गुंतलेलं असलं, तर ते बरोबर नाही. कारण देवाने मन राधेला दिलेलं आहे, श्रीकृष्णाने. त्यांच्याजवळ मनच नाही आहे. म्हणून परमेश्वर आपलं मन मागतोय, धन मागत नाहीये. तर असा हा आजचा एकादशीचा उपवास. तर हा निर्जली करायचा असं सांगतात. तर निर्जली एकादशी का करायची? आता ही देवशयनी एकादशी आलेली आहे. तर ही देवशयनी म्हणजे देव क्षीरसागरामध्ये पौडलेले असतात, झोपतात. म्हणून तर आपण आता इथून पुढे दिवे लावताना घरातले दिवे लावतो, पण परमेश्वराला दिवा पोचवावा म्हणून जलाशयात दिवे सोडतो. आपण नदीमध्ये दिवे सोडतो. तर त्याच्यासाठी शयनी एकादशी म्हटलेली आहे. तर अशा वेळेला आपला हा उपवास जो आहे निर्जली करायचा. तर का निर्जली करायचा हे आपण आता जाणून घेऊया. तर आता ही जी एकादशी आहे, देवशयनी ह्याच्यानंतर 4 दिवसांनी बरोबर पौर्णिमा येते. तिला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. मग पौर्णिमेला काय असतं, की समुद्राला भरती येते आणि ह्याच्या 15 दिवसांनी जी एकादशी येणार आहे पुढची, ती कामिका एकादशी. तर वद्य एकादशीनंतर 2-4 दिवसात तिथी क्षय वगैरे इकडे-तिकडे झाल्यामुळे 2 किंवा 4 दिवसात अमावास्या येते. तर अमावास्येला काय होतं, तर ओहोटी असते समुद्राला. मग जे ब्रह्मांडात घडतं, बदल जे घडतात, तेच आपल्या पिंडात बदल घडत असतात. ब्रह्मांडी ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांडी म्हटले. मग तो जो पाण्याचा परिणाम आहे, चंद्राच्या कलाचा, की समुद्राच्या पाण्यावर होणारा परिणाम, तोच परिणाम आपल्याही पोटातल्या पाण्यावर होत असतो. म्हणून त्याआधी उपवास सांगितलेला आहे. म्हणजे पोट रिकामं ठेवायचं आहे. आणि आपण जे जेवतो किंवा कसं आहे, की द्वादशी सोडतो. तर द्वादशीला काय म्हटलेलं आहे, द्वादशी कशी सोडायची? एकादशीचा उपवास कसा करायचा? तर एकादशीचा उपवास दशमीला एकभुक्त राहायचं. त्याच्यानंतर रात्री काही घ्यायचं नाही. एकादशीला निर्जला एकादशी करायची. आणि द्वादशी ही साधन द्वादशी म्हणून पहाटे सूर्योदयाच्या पहिल्या प्रहरात ती द्वादशी सोडायची. तर त्याला सुद्धा काय म्हटले, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ करणं. नुसतं काहीतरी पोटात अन्न ढकलणं, भरभर भरभर खाणं आणि मोबाईल पाहत खाणं, तर हे तर अजिबातच चुकीचं आहे. तर कसं म्हटले, उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म, तो तो सुद्धा यज्ञ आहे. तर यज्ञामध्ये पूर्वी राक्षस लोक जसे विघ्न आणत होते, तसं आता हा मोबाईल राक्षसच नव्हे का? की आपलं ताटामध्ये लक्षच नसतं, सगळं मोबाईलमध्ये लक्ष असतं. मग वृत्ती पण आपली तशीच व्हायला लागली राक्षसी, की कोणी कोणाला गोड बोलत नाही, सहानुभूती नाही, माया नाही, प्रेम नाही, का राहिलं नाही? तर जेवताना एकरूप होऊन आपलं जेवणच सध्याचं बंद झालेलं आहे. असं सगळं घराघरात झाले. तर यात बदल व्हावेत. तर ह्याच्यासाठी ही एकादशीचा उपवास तुम्ही जर अशा 3 दिवसाचा केला, तर आपलं शरीर चांगलं राहणार आहे. तर हा ह्याचा पांडुरंगाशी संबंध कसा आहे बघा, की सूर्याची 12 तासाची शक्ती आणि चंद्राची रात्रीची 12 तासाची शक्ती बरोबर सूर्योदय सूर्यास्ताला एकत्रित येते. तो तो क्षण आहे. आणि तो क्षण कसा आहे, की जसा ध्रुव तारा आकाशामध्ये आढळ आहे आणि त्याच्या भोवती हे सर्व आकाशगंगा फिरते. पण ध्रुवतारा हलतो का जागेवरून? हलत नाहीये. तसं आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा एक आढळ पद आहे आणि त्या आढळ पदाला एकरूप होण्यासाठी जो क्षण आहे, तो सूर्योदय सूर्यास्ताचा आहुतीचा तो एक दिव्य क्षण आहे. त्या क्षणाची आपण वाट पाहिली पाहिजे आणि त्याच्याशी सामील झालं पाहिजे आणि तो आपल्याकडनं केला पाहिजे. तर संत सावतामाळी पंढरपूरला कधीच आले नाहीत. तर त्यांनी त्यांच्या अभंगात सांगितलंय बघा. त्यांचा फार सुंदर अभंग आहे. त्यांना नागू नावाची एक मुलगी होती आणि त्यांची पत्नी असे ते कुटुंब आणि पांडुरंगच तिथे जाऊन त्यांच्या मळ्यामध्ये त्यांना मदत करू लागायचे. तर त्यांचा एक अभंग आहे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे, ती बी विठ्ठल गे.
मोर विठ्ठल मैना विठ्ठल चिमणी विठ्ठल गे. मोर विठ्ठल मैना विठ्ठल चिमणी विठ्ठल गे. चिमणी मानी माझी नागू ती बी विठ्ठल गे. ती बी विठ्ठल गे. वृक्ष विठ्ठल वापी विठ्ठल वेली विठ्ठल गे. वृक्ष विठ्ठल वापी विठ्ठल वेली विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. ती बी विठ्ठल गे. सर्व चराचर सूर्य चंद्र गे. गमते विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे. तो बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. ती बी विठ्ठल गे. म्हणजे आमच्या पांडुरंगाच्या भोवती हे सूर्य चंद्र तारे ग्रह सगळे फिरतात. त्याचा परिणाम निश्चितच आपल्या पिंडावर होत असतो. म्हणून भक्तांनो सावध व्हा आणि एकादशीचं व्रत कधीच सोडू नका. यमाच्या दरबारी होईल पासापुशी. किती केल्या एकादशी खरं बोलत देवापाशी. धन्यवाद.